आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ये रवी तत्मचे धन ते मज मूर्ती के समान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्मा यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग महान संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबार महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत संवाद व्यक्त करतात किंवा बोलतात किंवा तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करतात। विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार कार्यक्रम की निमित्त आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्वांना जाण आहे, वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। आज एकादशी निमित्त हा जो कार्यक्रमाचा योग घडून आणला याच गावातले सुपुत्र असणारे आमचे हरिभक्तीप्राय माऊली भाऊ शिवराम कदम असं सुंदर असा कार्यक्रमाचं त्यांना नियोजन केलेलं आहे। प्रथमतः त्या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो। आता कसं आहे मंगेश महाराज वातावरण पाहून असा आनंद वाटला की सप्ताच आहे वाटले खरंच, नाही तर काय माणसं लई माणसं व्हायची तर काही बँकेत कोटी धोत्राला गाठी हाय पण हातात सुटत नाही। ऐका जाता जाता एक म्हणून जातो शेकडो में देख आणि मिल गया तो असा लाखो में एक विठाला विठाला। अरे माणसं नुसते काही पाहण्यासाठी आहे पण ते परमार्थाच्या उपयोगाचे नसतात। पण त्यांच्या परिवाराचं कुटुंब त्यांचं जे कुटुंब आहे त्यांचा परिवार आहे सगळा परमार्थिक दिसला हे आम्हाला आनंद वाटला म्हणून त्यांना प्रथमतः कोटी कोटी धन्यवाद। या कार्यक्रमाला महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी गुणीजन मंडळी कलाकार मंडळी एकाचीने मनोव्यापारी अशी दिग्गज मंडळी या ठिकाणी बोलवलेली आहे। त्यांचं तुम्हाला गायनच ऐका वाटते मृदंगच ऐका वाटतो उगाच मी मध्ये घुसलो। ज्यांना सुंदर अशी चाल गायली गायन कोकिळा आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण आमचे पंढरीनाथजी बाबा कदम ते देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत। ज्यांना पाठीमागं चाल गायली आपल्या हिंगोली जिल्ह्याचं भूषण वाशिम का बरं वाशिम जिल्ह्याचं भूषण असणारे आमचे हरिभक्तीप्राय मनोहर महाराज ज्यांना मृदंगामध्ये तुम्हा आम्हाला गोवून टाकलं रंगून टाकलं असे मृदंग महागुरु मृदंग महागुरु मृदंग महर्षी आमचे हरिभक्तीप्राय मंगेश महाराज जाधव आमचे हरिभक्तीप्राय गायन कोकिळा शेषराव महाराज आमचे बंडू महाराज गायन कोकिळा माझ्यासोबत राहिले आमचे गणेश महाराज क्षीरसागर। आता तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी संजू महाराज आणि अशोक महाराज माधव बाबा वा वयवर्ध तपवर्ध ज्ञानवर्ध असणारी व्यक्ती आमचे माधव बाबा। आता कसं आहे गणेश बाबा शिळला 2 सडक पिली 5 म्हणलं की एखादा उठकत आहे आनंद वाटला। प्रथमतः तुमचे चेहरे पाहिल्याच आनंद वाटला नाही तर काही चेहरे पाहिल्या फाशी आवडते वाटते का सावडून आले का काय होडी
बात आहे महाराज इमानदारानं खरं सांग का असे कलाकार मंडळी म्हणजे मी जीव दिल्याशिवाय काय आनंद आहे नाही तुम्ही विनोदानं सांगतो बरं काय मला हो हे सगळे ऐकून आम्ही एक नाही आम्हाला गांजा भरावं लागत उगम विनोद सांगत असतो एकाला गुलाबजाम पाहिजे होते काय पाहिजे होते गुलाबजाम ती गेला हॉटेलमध्ये एक गुलाबजाम हे रट्ट्या हे घेणारा म्हणला गुलाबजाम कळला दिला देणारा म्हणला 10 रुपयाला एक पण घेणारा लई हुशार होता घेणारा म्हणला पाक कसा आहे पाक देणारा म्हणला फुकट घेणारा म्हणला गुलाबजाम राहू पाकच द्या होते काय आता मला सांगा गुलाबजाम असला तर पाक हो तसे सगळे एकूण आम्ही ते टाळी वाजवा घरात टाळी वाजवा जिथं आनंद असतो त्याला परमार्थ म्हणायचं आणि जिथं दुःख असतं त्याला संसार म्हणायचं आनंदाच्या गोष्टी फक्त परमार्थात ऐकाय मिळत आज फार मोठा पर्व काळ आहे गायत्री सारखा मंत्र नाही बरं काय द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही आणि एकादशी सारखं दुसरं वर्त नाही अशा एकादशीच्या मुहूर्तावर वर्तावर आमच्या माहुली भाऊनं सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं ऐका माणूस जीवनात कसा आहे याला महत्व नाही तो जीवनामध्ये कसा वागतो याला फार महत्व आहे त्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे याला महत्व नाही त्याची परमार्थात किती खर्च होते याला फार महत्व आहे म्हणून त्यांचा चेहरा पाहिल्याबरोबर आनंद वाटला आणि अशी कलाकार मंडळी आज सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संवाद व्यक्त करतात एक काळ लोक आमच्या तुकोबाराला तुका शेट म्हणायची काय म्हणायची वा शेट कुणाला म्हणतात कोण मला गांजा वाढणार ज्याचा खिसा गरम आहे त्याला लोक शेट म्हणतात एक काळ महाराजांची अवस्था काय होती ते हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी काय सांगा महाराज एक काळ जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था तुका म्हणे आता आवगी आमुचित सत्ता आवगी आमुचित सत्ता आवगी आमुचित सत्ता आवगी आमुचित सत्ता आवगी आमुचित आवगी आमुचित सत्ता कमले आता आवगी आमुचित सत्ता आवगी आमुचित आता खरं सांगतो मला हे मागे मला हे खालचं जमत नाही हो एका ठिकाणी लोकांनी थोडं उच बनलं मी उडी मारली मी खाली अगदी वर तो का म्हणे आता अमुचित सत्ता काय जगद्गुरु तुकोबाराय इतका श्रीमंत कोणी होता आज आम्ही प्रत्येक कीर्तनकार म्हणतो श्रीमंत जगद्गुरु काय श्रीमंती असेल तुकोबारायची साधी अवस्था नव्हती प्रपंच रत्ना सर्व ही भोगून द्या गेली अनुतापाचे ज्वारी देह बुद्धी वाहिली वैराग्याची निष्ठा प्रगटोने दाखविली अहंता म्हणता निर्दशांती गौरवनी दाविली आहा जय जाती
बस कुणाच्या असं गुग कुणाच्या अंगात येईल. अहो मी एका ठिकाणी असंच म्हणलं एका गड्याच्या अंगात आलं इमाजर ते जेव्हा उठला आहा हो आहा हुशार माणूस होता असा मनोहर मारला सर जेव्हा उडी मारली पक्का दाबून धरलं त्या अंगात आल्याला म्हणून लागलं सोडा 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 सोडा. मनोहर महाराज म्हणे कमन 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 ते म्हणला बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल. आता त्याला बिड्या मोडलेल्या कळाल्यात लोक म्हणतात त्याच्या अंगात देवाला बेसरमीच्या फोकाना हाना विढाला. बस आता तिथं नाही बसू दे आता आले तेच उपकार आहे. बसू द्या आता. काही लोकांचं काही अवघड आहे हो. त्याने मला पाहून लांब बघितली त्याला वाटलं दिशा इतकं इतकंच आहे. सगळं लोकांचं दिसण्यावर चाललंय आता विढाला विढाला. जगद्गुरु तुकोबाराय ना प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्याग. काही गोष्टी असाव्या आणि त्याचा त्याग करावा त्याचं नाव वैराग्य. बरं काय नाथ बाबा सांगतात अप्राप्त विषय इलाज बहुत देखील योग्य. जो विषय प्राप्तच नाही अशा विषयाचा त्याग करणारे बरेच महात्मे आहेत. एखाद्याला कोणी बायको द्यावून लग्न करून नाही मगच बुवा त्याचं नाव वैरागी. दारात पाहुणाच येईना आणि ते म्हणते ठरवलंय आपण करायचं तू गांजावर तुला कोणी देत नाही तू ह्या भानगडीत पडू नको. दिनातले गोष्ट प्राप्त असावी त्याचा त्याग करावा. राहिला घर असावं आणि घराचा त्याग करावा त्याचं नाव वैराग्य. संसाराच्या नावे जमलं काम आपण काय बात आहे. परमार्थासाठी संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. काय सांगा महाराज. शून्य ठेवला वैराग्य सांगतो. आता शून्य कशाला म्हणतात भाषी हो का. शून्य ज्याला काही किंमत नाही त्याला शून्य म्हणायचं. ऐका आता तुम्ही हुशार माणूस आहे. शून्याला किंमत द्यावी असं वाटत असेल. शून्याला काय करावं लागेल कीर्तनाच्या भकीला बसून गाजा पडावं लागेल. हा एक शून्य झिरो. शून्याच्या खाली एक रेस मारा. किती झाला एक. वा या एका अंकाच्या पुढे एक शून्य मारा. किती वा रेंज वाढ पाहिजे. त्याच्या पुढे एक शून्य मारा. वा त्याच्या पुढे एक शून्य मारा. त्याच्या पुढे एक शून्य मारा. त्याच्या पुढे एक
शून्य मारा. चला असं हिंदूला जाऊ. आता शून्य तशाला तसा ठेवा आणि हे काम कपुसा. काय रे एकी दाखविले 10 फाटा पहा पसोनिया. शून्याला किंमत नाही. माझ्या तुकोबारांनी या परमार्थासाठी संसाराला किंमत दिली नाही. जाळोनी संसार. खरं सांगू गणेश बाबा, तुमच्याकडे ही आहे तोपर्यंत लोक तुम्हाला विचारतात अपने पल्लों में अपने पल्लों में आणि बाबा टाळी. पैदा होए तब कोई सलाम करे अपना पैसा निकल गया तो अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले सब पैसे के भाई सब पैसे के भाई बाया सब पैसे के भाई. तोवरी ताल धरना तोवरी बैल मन दादा तोवरी बैल मन दादा तोवरी बैल मन दादा दादा दादा. वा. आता एका प्रमाणाला 2 प्रमाण दिलीत. जोवर चाले मोठा तवर होईन म्हणे सब पैसे के. नाथ महाराजाच्या वयात धनवंत पुरुषाशी स्त्रीला वटवा करी तव झाली या धनाची. आता जास्त बरा टाइम नाही. विनोद म्हणून सांग ना मगेच महाराज, तुम्ही आता कीर्त सुटल्यास घरी जा. 1 वाज आहे रात्री. फक्त पुरी कामं जाऊ नका. पहिल्या चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, डिकासन घेता का, तुम्ही रिकामत जा फाशी घेता का. कोण विचारतंय? सगळे लोक. पैशाला किंमत देतात. तुकोबाराची अवस्था तशी झाली. देवना संसार तुका दोहीकडे चोर. पण ऐका, चांगल्या माणसाची कीर्ती सांगायची गरज कीर्तिमुख त्यांची. वाऱ्या हाती बाप चालले सज्जनाचे 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 चुकी मुख त्याचे नारायण नारायण वाऱ्या हाती बाप चालले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण
टाळी वाजवा. टाळी वाजवा. न न न न न न न. तुम्ही झोपा. टाळी वाजवा टाळी. कोणती चालू? तीच. मला गायन हो का खरं सांगतो तुम्हाला इमानदार मग माणसाचं गायन ऐकल्यास काही लोक मध्ये येते आणि काहीचं गायन ऐकली व्हाईटल्या व्हाईट पडते. इमानदार मी ती साईज काही कमाई दिसल्यावर जाऊ नका. घाम बी आलाय आणि दम बी आलाय. मला सगळं इमानदार बोलत झाले खोटं बोल ना. मी पैसा लिहितो पण घामाचा उगं केला इशारा जाता अहो तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही. मी ते अमरावतीकडे गेलो पुढे स्वरात म्हणून लागलो मोगरा फुलला माझ्या मागले काय म्हणू लागले मोकार फुगला. मोकार फुगला फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटलाय टाळी वाजवा. माझ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखात्याचे नारायण अरे सज्जन माणसाची कीर्ती देव पसरत असतो. माझ्या तुकोबरायाची कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गेली. कुठपर्यंत गेली. आता कीर्ती दोन प्रकारची आहे, एक चांगली आणि एक वाईट. मी म्हणतो ज्याची वाईट अपकीर्ती झाली तर सकाळी फाशी घ्यावी. त्याला जगण्यात मजा नाही. अरे जीवन जगावं पण चांगलं जगावं. तुका म्हणे जियावे जियावे तुका म्हणे जियावे जियावे बस कीर्तीने बरं सावं माणसाला इथं कुणाला राहायचं. आता जास्त भरत नाही पंढरनाथ बाबा खरं सांगा. इथं आले तेवढे आपल्याला मरायचं का जायचे. काय म्हणणं तुमचं काय म्हणणं जाऊ. अहो इथं देवाला राहता आलं नाही. 9 भी मर गए 10 भी मर गए सत्या. Yeah.
उठा उठा धागा पाठी वंदारी वाजवी वावलाई मोठे उठा उठा धागा पाठी भयाले मोठे वंदारी वाजवी वावलाई मोठे मला वाटलं का अंगात येते का बात है इथे नाही बरो टेपामर आज आम्हाला बाप बसना गेला तरी पट्ट्या सावध नाही झाला. सगळ्याची वाट लावली इमानदार न हो. खरं सांगू आता मरण चुकत नाही माणसानं चांगलं जगाव. मग घ्याव का माणूस जगतो यात काही मजा कुत्री जगत येते पण चांगलं जगावं. टाळी वाजवावं कळाला. काल पुरा यम मला न्यायला आला कुणाला म्हणजे आम्ही गेला म्हणजे तुमचं बरं झालं. त्या यमानं मला सांगितलं लगेच की महाराज लवकर उरका. काय करा लवकर उरका. आता मी दिसाईच काही का सांभाळा सांभाळा. आता मी दिसाईच काही का पण लय आगाव. मी ते यमाला म्हणलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता कुणाला विचारलं यमाला. आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो. काय करतो कॉफी. मी थोडं डोकं लढवलं मंगेश महाराज. कॉफी केली पण त्या गुंगीचं औषध कॉफीमध्ये टाकलं. कॉफी म्हणजे यमानं कॉफी पिली की यमाला चक्कर आली पाहिजे. ती कॉफी केली यमानं पिली यमाला चक्कर आली यम झोपला. म्हणलं यम झोपला तोपर्यंत माझं मरण बघा स्वतःच. ती फाईल काढली दप्तर इतकी तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं आता यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा आणि सगळ्याच्या खाली घालावा. म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याचाच नंबर. ते नंबर काढा सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली यमाची गुंगी गेली यम उठला. म्हणला क्या बात आहे की महाराज. यमाचा तिरस्कार करणारे बरेच महाराज पाहिले. यमाचा आदर करणारा पहिलाच महाराज आहे. म्हणला तुमचं पहिलंच मरण होतं आता खालून सुरुवात करतो म्हणला. झोपले काय कळाला असले टाळी वाजवा. मरण चुकलं का अरे प्रत्येकाला मरायचं. मौत जब तुझको आवाज देती मौत जब तुझको आवाज देती घर के बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देती मौत जब तुझको आवाज देती घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए क्या करे एक ना एक दिल बदलना पड़ेगा. टाळी वाजवा टाळी वाजवा आज की बात टाळी वाजवा माय बाप. आज की बात होगा सवेरा. एक नायक दिल अगर है टाळी टाळी टाळी. बाबा बोलने से पहले बाबा बोलने से पहले तुझको कानों में देना पड़ेगा. तुझको आवाज देगी घर के बाहर निकलना पड़ेगा. तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. डबल एक बार टाळी वाजवा. वन खरं सांगू आता लांब आले. तुम्हाला एक मिनिटात सांगू. जिंदगी एक किराया का घर आहे. किरायाची खोली भाड्याचं घर. तुम्ही भाड्याचं म्हणजे दुसरंच नाही ते भाड्या वेगळा आणि ह्याच्यातला भाड्या वेगळा. ते भाड्या कधीतरी डबल बोलवीन पण ह्याच्यातला भाड्या काय सांगतायत. कालच गोष्ट घडली एक दुर्दैवानं महाराज. आमच्या वारकरी संप्रदायातले एक थोर
समाज प्रबोधकां ज्यांना तमाशाकडे जाणारा समाज, वाईट असणारा जाणारा समाज आमच्या कीर्तन भजनाकर वळवला. इंद्रिकर महाराज यांचे पट्ट शिष्य श्री हरी महाराज शेळके, त्यांना काल ते वाचण्यात झाली. तुम्ही त्यांचा फोटो पहा, जाण्यासारखी अवस्था आहे. पण काय सांगता येतं, 10-12 दिवसाखाली 15 दिवसाखाली आमच्या वारकरी संप्रदायातली एक पितामह भीष्माचार्य आमचे निवृत्ती बाबा भोगते ते देखील गेले. पण ते इच्छा मरली. उत्तरायण लागल्यानंतर त्यांना आपल्या जीवनातलं जे कार्य होतं ते पूर्ण केलं. पण कालची एक गोष्ट दुर्दैवानं घडली. म्हणून ह्या दोन्ही महात्म्याला आज आपल्या कार्यक्रमामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. सगळ्यांना जोरात ते म्हणा एक बार, पुंडरी ज्ञानदेव हरिनाथ श्री संत नामदेव महाराज की, श्री संत निवृत्ती बाबा भक्त. वा इमानदार नवा इमानदार गेले दिगंबर ईश्वर जगमाती कीर्ती आहे तोपर्यंत जगाव. ऐका, धन गया तो कुछ नहीं गया. थोडं लक्ष द्या. धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा सा गया, चरित्र गया तो सब कुछ गया, चरित्र गया तो सब कुछ गया. चरित्र फार महत्वाचं आहे. आटकीर्ती होता कामा नाही. जगद्गुरु तुकोबारायाची कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या खानावर गेली. महाराज, तुम्ही राज्य आहात. राज्यांना केलेला पाप प्रजेला भोगावं लागतंय. असं आहे नाही, प्रजेनं केलेलं पाप राज्याला भोगावं लागतंय. पत्नीनं केलेलं पाप पतीला भोगावं लागतंय. शिष्यानं केलेलं पाप गुरुला भोगावं लागतंय. राज्य एक महात्मा संसाराचा त्याग केला, अशी अवस्था बरी नाही. आता त्यांचं नावच होतं जाणते राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांना इकडचा तिकडचा विचार केला नाही, काही केला नाही. सेवक बोलवले, एक नजराणा भरला. कशाचा भरला असं तुम्ही विचार करा. पाठवून दिला. तो खबराय पुढे ठेवला सेवकानं, हे आमच्या राज्यानं पाठवले. वा क्या बात है. कळाले, राज्य तुम्ही उदार आहात, मान्य झालं. तुम्ही ते पाठवलं, मी इकडून एक पत्र लिहून पाठवतो. तुकोबारायानं सुंदर असा अभंग लिहिला. बरेचसे अभंग आहे, पण त्यातला हा अभंग आहे एक. अभंग लिहायला सांगितलं, राज्याला जाऊन वाचाय सांगा. राज्य तुम्ही काय वाचता ते आता अभंग संपतो. ऐका पहिलं चरण. आम्ही त्याने सुखी, 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 आम्ही त्याने सुखी,
झोपा तुम्ही आणि माझा ठाणे ठाणे राज्य आम्ही सुखी भाऊ वाटते तुम्हाला, आमचा जीवन चांगला नाव वाटतंय ना राज्य. तुम्ही हे काय दिला आम्हाला, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची हवा. छत्री घोडा खरं इमानदार सांग ही पोर माझ्याकडे बघून हसले. ते म्हणत असतील ही उद्याही बोलली होतं तुम्ही ते लग्नात, पण हे इतकं खैर बांध नाही, हे खानदानी आहे. तुम्हाला खानदानी कळते का? खानदानी खानदानी हे आपलं खानदानी पुत्र इळभर शेजाऱ्याच्या भाकरी खाते, संध्याकाळी आपल्या घरात असं. आणि ते खैर बांध इंग्लिशचे टॉमी इंग्लिश इतकं इतकं ते लई चमत्कारी, ते मला कार्याला पडत जाते. मालक आले की त्याच्या अंगावर हातपाय टाकते आणि चोर आले कुंकून बी घुसा म्हणते घुसा घुसा. ते चोर आले घे असतं ह्याला म्हणायचे खैर भांडत, ते खानदानी असतंय. आणि तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो, आपल्या गावरान गाईचं वासरू सोडा, ते त्याची आई पकडल्याशिवाय राहत, आणि जर्सी गाईचंही सोडा. तुम्हाला जर्सी गाय माहिती, ते सोडल्या मालकाला मालक म्हणताय रॉंग नंबर, ते पुन्हा म्हणताय आपली आई हुटकली काय. ह्याला म्हणायचे खैर बांध. तरुण म्हणलं तुमच्या पाया पडतो घडी, अरे कुठेही नाचून जीवन बर्बाद करण्यापेक्षा
मैं निघला टाळी वाजवा ना. हे बा खरं सांग का गणेश बाबा भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते. नाही तर काही बायाची भाजी लई नमुना. डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. मसाल्याची राख करतात पण भाजीला चव लागत. आमटी लई मस्त झाली ती बघा. मी आमटी पिली पर पेल्या पेल्या गपचूप नाही बाथरूम बाहेर. खरं काही बायाच्या भाजीला चवच नाही हो. एका बाईने भाजी केली मीठ मिरचू तेल डाळ पाणी. आता शेतातून मला काम करून आलं ना भाजी वाढल्या वाढल्या त्याला फुरका हाला की शेंडीत ताईली. त्याला माया ब्रह्म जगत सत्य जगत नित्य त्याला सगळा ब्रह्मांड दिसू लागत. आता शेंडी ताई बाई पुढं डोळ्यातून आसरू आले. काही बाया भाजी कशी हो ना पुढं बसतात म्हणजे मालकाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची देखील. आता बाई पुढं बसली तर गपची बसायचं नाही. पुढं बसल्या म्हणजे माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणलं आहा प्रेम आसरू आहे प्रेम आसरू. ते म्हणले थोडी भाजी देऊ का मस्त वटा गाठावं लागेल म्हणला. आता मिठाला मिठाला अरे भाजी चांगली झाली तर चव लागते. तसं कलाकार चांगले असले तर चित्र करा वाटते. क्या बात आहे. कुठेही नाचू नाही नाचा पण येतात. जगद्गुरु तुकारामाने सांगितलं राजी दिवट्या छत्री गोडे हे तो बऱ्यात न पडे. म्हणजे आम्हा देणे धरा सांगतो ते कानी चिंता बाय मनी विठोबाचे विठोबाचे राजे आम्हाला देव वाटते का. बाकी फुटाण्यात पडू नका हो देऊ नका. चिंता पाय मनी नाचे ठोपाची काय वैराग्य आहे महाराज. बरं तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर आमच्याकडे देऊन बघा तुम्ही. हे न द्यावं आम्ही घेऊन जाऊ. एकदम म्हणला महाराज तुम्ही काही सोडिनात. मी त्याला म्हणलं जगद्गुरु तुकोबाराने सांगून घेता म्हणा. ह्या बदमाशाईने आम्हाला लई ताप दिला नाही. ह्याच्याकडून पै ना पै उसूल करा विठाला. सोडून द्या राज्य. आम्ही याला सुखी होणार नाही. आम्ही तेने कशाने सकारात्मक सांगितलं. आम्ही तेने सुखी. सुखी कुणाला हो वाटत नाही. तुम्हाला सुख आवडते का नाही. आवडते आवडते नको कुणाला वाटतं. आपल्याला भाव वाटतंय सुख आणि पण मिळत आहे दुःख. आता तुम्ही सगळे त्याच्यातच बुडलेली माणसे. तुमची तिरीच सांगाली तुम्ही किती सुख आहोत. इमानदार काही माणसांचं लई बेकार आहे हो. एकाच्या बाजूने एकाला खेळत खेळत ते बेल्लात ना हल्लं बेल्लं. आपल्याकडे बेल्लं बेल्लं पण बाबा खेळत खेळत बेलनं हल्ले हल्लं तर टंगडच मोडलं. आता त्याला उचलून दवाखाना हिंगोलीच आहे ना. हिंगोलीमध्ये दवाखान्यात टाकलं. आता घरची माणसं लई 10-12 दिवसचं गुळ आहे तोपर्यंत मासे. पुन्हा कुणी विचारते. घरच्याला सांगितलं डबा पाठवून देता तुम्ही इथंच बसा. त्याच्या पायाला ते प्रश्न केलेलं त्याला एकट्याला काही बसू. ते असं पाय हारीत बसलं एक तितक्या 2 पाय मोडल्याला गिरायक आलं. ती गिरायक तिथं वाट्यावर हे इथं. हे बसल्या बसल्या म्हणाले माझा एकच गेला आहे. त्या मामाचे 2 कशाने गेले असते. हे इथून गेले तिथं असं. त्याच्याजवळ हळू 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 ते म्हणाले हे काय मामा मामा तुम्हाला 2 बायका आहेत का. झोपले काय कळायला आपलं काय. ह्याच्या मनाने एकीनं मावा मोडलाय. एक ह्याची 2 मोडली ती आरती ह्याला 2 आहेत काय की. विठाला विठाला. अरे कोण सुखी आहे कबीर महाराज सांगतात. Oh
या वाटते टाळी वाजवा. जो देखस दुखया बाबा सुखया बस तुम्ही झोपा. कोण सुखी आहे? महाराज खरं तुम्हाला विनोद म्हणून सांग ना हो. एकाला उठायचं पण ना बाबा रोज बायकोला मारायचं. मारलं की न माहेराला पळून जातो. कुठं? माहेराला. आता ह्याला वाटलं मै बायकोच आगा व्हाय की कुठून माऱ्याकडे पळत हे शेजाऱ्याकडे गेले. शेजाऱ्याला मला बी आहे म्हणलं का तुमचं लय बरं आहे बाबा. म्हणलं कसं काय? काय आमचं लईच अवघड झाली. म्हणलं कसं काय? थोडी भांडण झाली माहेरलाच पळून चालली म्हणला. कोण? ही ते ऐकणारा म्हणला तुला भाग्यवान आहेस. म्हणला कसं काय? ही माहेरला तरी पळून जात असेल म्हणला. अरे मयूची तिची भांडणं झाली की तिथं माहेरचीच घेऊन आली म्हणला. मग हे म्हणलं माझं बरं आहे बा तुमच्या पक्ष नाही भाऊ. संसारात तो दुःखी हे दुःखी प्रत्येक दुःखी आहे. ऐका सुख कोणी नाही. मग सुख कुठं आहे? सुख एक हेची बहुपाई आपुला तो एक तेने विने दिवा सुख नो हे. महाराष्ट्राचा राज्य तुम्हाला सुख व्हायचं असेल ना आम्ही तिन्ही सुखी. कशाला सुखी महाराज? तुम्ही फक्त एक काम करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फक्त तुम्ही विठ्ठल म्हणा. काय म्हणा? विठ्ठल विठ्ठल. आम्ही म्हणा विठ्ठल आणि तुमचा पांग कधी फिट्टल. काय परिणाम? ऐका ज्या ती तुकोबरा आहे भार देऊन म्हणतात वजन टाकून म्हणतात. तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल. मुक्ती ज्या आरती राज्याला सांगतात त्या आरती देवाचं नाव सोपं नाही. देवाचं नाव सोपं. आता तुम्ही इथं बसला खरं सांगा तुम्ही काय म्हणाला? तुम्ही कीर्तन कवा सुट्ट कीर्तन कवा आणि घर कवा गठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज इमानदार खरं सांग नाही हो. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हात अनंत जन्माते सुकृत पदारी राजरूपी हरी वैभव घड्याळ बघितली आता 15 मिनिट आहे. हा हो ना. मग 10:30 वाजत आली घड्याळ बघा नाही. हा मग लांबलं म्हणायचं. देवाचं नाव तोंडाला अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हारी बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली इतकं सोपं नाही. आता एखाद्याला विचारलं चला कुठं आपल्या गावाचं नाव काय? देवठाणा. वा गावात देवठाणा. कार्यक्रम करणाऱ्याचं नाव बी ज्ञानेश्वर कदम शिवराम. एकाला म्हणलं तुमचं नाव काय? म्हणला गंगाधर आंघोळ नाही महिनाभर. काय एकाला म्हणलं तुमचं नाव काय? म्हणला प्रकाश. दिवसा बॅटरी घ्यावं लागते. प्रकाश कुठं आहे? म्हणजे बाबा एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय? म्हणली निर्मळा. आणि घरादारला बुरा आला. महिन्याला एकदा झाडी ती काय निर्मळा. आता नावाचा नसेल गावाला त्रास. विठाला विठाला. महाराज विनोद म्हणून सांगा. एखाद्या विचारा चला आज एकादशी आहे मस्त सगळे महाराज मंडळी येणार आहेत. आमचे मंगेश महाराज, आमचे पंढरीनाथ बाबा, शिशराव बाबा, आमचे मनोहर महाराज, आमचे माधव बाबा, हे सगळे महाराज मंडळीची जांगच आहे. चला कुठं असं माऊली भाऊ कदमच्या इथं फराळ करायचा ना. कशाला चला फराळ कराय? त्यांना सांगितलं फराळ करायला आलो असतो. 2-3 दिवसाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप? तसे एखाद्या विचारला चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे एकादशी निमित्त चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे म्हणला. काय वाजव कळा. फराळ चांगला असं खाण्याची इच्छा का नाही? अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे.
प्रत्येकाला का करण्याची इच्छा नाही त्या म्हणजे ठकारो आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत ऐका तुम्ही त्याचं नाव घ्या त्याचं नाव घेतल्यानंतर काय होणार नाही तयाच्या चिंतने निर्शेल संकट महाराज तुम्ही सांगता म्हणा विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा विठ्ठल आम्हाला कळणार झाले का तुम्हाला कळालंय का नाही हो काही म्हणा कळालं काय होईल खबर आहे म्हणली काय नो हे केले चिंतिता विठ्ठले काय होणार नाही फक्त मनात आता इकडे फिरवा तुम्ही बघा सगळे बघा तुमच्या माणसाला दिसलं पाहिजे घेतलं जुगार अजिबात दारू गांजा मत तू दारू गंजा मत हो यार अक्कल गुम हो जाती है दारू गंजा मत हो यार अक्कल गुम हो जाती है दारू गंजा मत हो अक्कल गुम हो जाती है दारू गंजा मत हो अक्कल गुम हो जाती है बस कोण 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 म्हणजे कोण कोण पेता कोण कोण पेता लवकर सांगा ऐका न सोडल्याकडे पाया पडतो तर म्हणलं तुमच्या जाता जाता पाया पडून बोलतो तुम्हाला तुम्ही काही करा ऐका शेतीत काम करा आणि काहीच करू वाट नाही गेलं घरात बसून आई बापाची सेवा करा पण या भानगडीत पडू नका जाता जाता पाया पडतो महाराज 3 माणसावर कधी स्वट व्हायचं नाही 10 रुपयाला एक तंबाखू खाणार 2 आणि गांजा वाढणार 3 तंबाखू खाणार कुठं थुकल त्या कोंबडीसारखा भुल भुल आणि गांजा वाढणार काय बकल आणि 10 रुपयाला कुठं बकल ठीक आहे तुम्हाला खोटं बोलणार महाराज एकाने फुल पिलंय बरी भाऊ आणि ते बाईक पुढे उभं राहिलं मगेच मला फुल पिऊन बायकोला म्हणलं हे पाय ह्या लोकांना जर मला नगरसेवक केलं ना अख्खं शहरच बदलून टाकेल म्हणला काय बोलली शहरच बदलून टाकेल ह्या लोकांनी जर मला मुख्यमंत्री केलं ना अख्खा महाराष्ट्रच बदलेल म्हणला काय बोलली महाराष्ट्रात आणि ह्या लोकांनी जर मला पंतप्रधान केलं ना अख्खा देशच बदलून टाकेल मला देश काय बोलली देश आता ती बाई रे हुशार होती मगच बुवा ती बाई म्हणजे जरा कमी प्या हे बदलीन ते बदलीन लुंगी समजून मग प्रकर घातलं हेच बदलायचं बघा म्हणजे आधी ढाला ढाला म्हणून तुम्हाला विनोद म्हणून सांगणार गडी पिऊ नका येणारे काय बोलतील काय सांगता येत नाही हो भाऊ तुम्ही हे खोटं बोलला तुम्हाला दोघांना फुल पिली मग येत बुवा फुल फुल पिली आणि दोघंही फिरायले गाडी एकाला चंद्र हिरी दिसला हिरी मित्रांनो चंद्र हिरी पडला मला चंद्र त्याला जास्त झाली
चंद्र कुठं पडते का तर नाही बघितलं त्याला परती बघितलं खरंच पडला राव म्हणला चंद्र वरी काढावं लागत हे ना पौरा उचलला आणि हिरी फेकला फेकले ते चंद्राचं प्रतिबिंब हल्लं लागलं आणि चपळा म्हणला पळाले धर 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 पौरा अडकाला खुट्टीला दोघे पडाले असं पक्क धरलंय म्हणला सोडीत नाही दोन असं खाली वडालाय म्हणला खाली 3 असं जेव्हा झटका मारला आणि दोरी तुटली दोघे उलटून पडल्या त्याला चंद्र माथ्यावर दिसला आहे खाली पडल्या म्हणाले ते का झटका वर आला राहा आता चंद्र वरी होता का खाली आला अक्कल गुंग हो जाती है उठाला सोडून द्या मी तुम्हाला काय सांगू लागलो तुम्ही बाकीचा सोडा व्यवहारात तुमच्या पत्नीनं तुमचं नाव घेऊन द्या तुमचं अंग फुगल्याशिवाय राहत उगा तुमच्या पत्नीने म्हणाव महादेवाच्या पिढीला बेल टाकते वा महादेवाच्या पिढीला बेल टाकते वा कोण आता नाव कोणाचं मंगेश बाबा हा तिने उगा सहज म्हणा महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून मंगेश महाराजाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून अरे मरेपर्यंत तुम्ही पत्नीला विसरणार हो म्हणा नाही. महाराज नावाला फार किंमत आहे हो बाबा आता तुमचं म्हातारी हाय बरं आहे हे पा घोडा फुटू नाही डोळा फुटला आषाढीची वारी कवा तू इथं बस तिथं जाऊन पालं पाडकी महाराज विना खोटं सांग ना बाबा तुमचं नाव काय काका आहेत क्या बात आहे तुमचे बंधू उत्तम बाबा उगत तुमच्या म्हातारीनं म्हणाव आदल्या मधल्या घरा मान हालाली आपण आदल्या मधल्या घरा ठुलं होतं फिटलं उत्तम बाबा म्हातारपणी माराय उठलं तर कष्टात फिटलं मला मरेपर्यंत तुम्ही म्हातारीला विसरणार नाही इतरात नाही नाचका देहाचं नाव घेतलं तर तुमचं शरीर एवढं फुगत आहे मग त्यानं तर दिलं ज्याने हातीव दिला दान ज्याने हातीव दिला तयाच्या खरे न चिंतन तयाच्या खरे न जग जीवन नारायण जग जीवन नारायण गाईल पुन्हा तयाचे जोया देव ह्याकडे परमार्थातला आनंदही घेता आला पाहिजे काही वाटत खरं सांगू तुम्हाला जीवनात काही नाही आलं तर चालेल पण 2 गोष्टी राहू वागणं निक्क आणि भजन पक्क वागणं निक्क भजन जो वागाय निक्का भगनात पक्का तो देवाचा सक्का त्याच्या पुढे ऐका वागाय लुच्चा कळाला ना हा वागाय लुच्चा भगनात कच्चा तो यमाचा सक्का भाचा विठाला नाचका देहाचं नाव घेतलं तर इतका आनंद होतो त्यानं हे दिलंय म्हणून तुका बऱ्या सांगतात बाकी न करता महाराज म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी आता कशाला जास्त बोलायचे पंढरीनाथ बाबा खरं सांगू का येदोळ सांगितलं ते खोटंच आहे म्हणा आहे का नाही अहो ज्या भूमीत आपण जन्माला आलो नामदेव महाराजाच्या घरी आमच्या जनाबाईनं दास्यत्व केलं कुणाच्या घरी ऐका पण अगोदरची चरित्र सांगतो थोडं जनाबाईला पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली दिंडी जाऊ लागली ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम या बाते टाळी वाजवा दिंडी निघाली कानावर आवाज पडला कुणाच्या जनाबाईच्या आई अगं बाई बाई काय अगं हे वारकरी अशीच पिढत येत अशी छिडत येत अशी कशी हिंडत आई
काहीतरी कारण असेल. अगं पंढरपूर आहे दर्शनाला चालली. काही लोक लई चित्र मग गेल बाबा. एका बाईने मला जेवायला वाढलं. आता परवास करून माणसाला वाटते फाशी घ्यावं, पण पुढे बोल लागलेली माणसं बसू दे वाटत नाही. बाई पुढं माझ्या जेवाय वाढत वाढत, महाराज तुम्हाला किती भाव आहेत म्हणलं 2 आहे. बरं बरं बरं. एक काय करते म्हणलं हाय घरी, एक काय करते म्हणलं हाय शेतीत करते. बरं बरं महाराज म्हणजे असे तुमच्यासारखे आहेत बघा. म्हणलं बरं. एक लय मोठा आहे इंजिनियर आहे बघा, इंजिनियर आहे म्हणलं. बरं बरं. एक वकील आहे म्हणलं. बरं. तिसरं तुमच्यासारखंच मोकार फिरत आहे. कधी कळाला आम्ही मोकार फिरत आहोत. विठाला विठाला. जनाबाईच्या आईनं सांगितलं अगं वारकरी हे येते जाते यांचं काय नाही आई, आपल्याला यात्रेला जायचे. चल. बाल हाट श्रीहट्ट आणि राजहाट पूर्ण कोणालाही करावं लागतं. जनाबाईला घेतलं आणि निघाले. कोण? जनाबाईचे वडील आई दोघंही निघाले. निघाल्यानंतर जास्त सांगत नाही, आता टाईम होता नाही. थोडं माझ्याकडे बघा. चंद्रभागेला गेली. चंद्रभागेचं स्नान केलं. पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं. महाद्वारामध्ये लोटांगर घातलं. मंदिरात गेले. जनाबाईनं देवाला पाहिल्याबरोबर पाहिले या वेद नावे बैसे जीवे झडून या. काय सांगा महाराज. पाहिला पाहिला नंदाचा नंदन राजसुकुमार. देवाला पाहिल्याबरोबर अवस्था बदलली. आई का भाई? आता इथून हालू नाही, चालू नाही, सैरा वैरा काही बोलू नाही. आई मला इथून आता घराकडे यायचं नाही. बाई नाही तर कोण सांभाळलं? आई अगं तो ईश्वाचा मालक आहे, ईश्वाचा चालक आहे, तो सांभाळणार नाही. एक काम करा आई, तुम्हाला तसं जर भरोसा येत नसेल तर हात मारून त्या पंढरीच्या पांडुरंगाला सांगा माझ्या जनाईला नाही कोणी घेऊन यालो देवा तुझ्या मंदिरी. आणि वाजवा. माझ्या जनाईला नाही कोणी घेऊन यालो देवा तुझ्या मंदिरी. माझ्या जनाईला आणि वाजवा मायबाप टाळी. घेऊन आलो तुझ्या माझ्या जनाईला नाही कोणी घेऊन आलो तुझ्या मंदिरी. छंद लागला तुझ्या नावाचा, छंद लागला तुझ्या नावाचा, लळा लागला देवा तुझ्या रूपाचा. सोडून सारे नाती तारी, सोडून सारे नाती तारी, पोरकी झाली जनाई. सोनी देवाने नाम देवानी, गोपविनी देवाने नाम देवानी. दावातीले तुरवाईले कनकाईले चिमुकातीले. माझ्या जनाईला नाही कोणी घेऊन यालो देवा तुझ्या मंदिरी. माझ्या जनाईला नाही कोणी घेऊन यालो देवा तुझ्या मंदिरी.
द्यायला टाळू इमान द्यायला जरा 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 क्या बात आहे पंढरीनाथ बाबा. खरं त्यांचं नाव आहे पंढरीनाथ आणि गाणं बी आहे पंढरी. आपलं गाणं जशा काय म्हशी भरून आला येतात. टाळी वाजवा. माझ्या जनाईला नाही कोणी. देवाला सांगितलं देवा तू सांभाळ कर. मला जास्त बोलायचं नाही. आता देव काय करीत नाही काय काही नोही एका चिंतिता करीशील तरी नोहे. राईचा डोंगर महाराज त्याची सेवा केल्यास काय होत नाही. ऐका नामदेव महाराजाचे वडील तिथं आले दामशेट्टी. हाताला धरलं घरी नेलं. आता जास्त सांगत नाही. घरच्याला परिचय करून दिला. नामदेव महाराजाला आनंद वाटला. ज्या टायमाला आमची जनाबाई तिथं दासत्व करू लागली. जनाबाई चंद्रभागेच्या कडेला जायच्या आणि गौऱ्या थापायच्या. काय करायचं बायाला गौऱ्या चालही नाद. आता गौऱ्या नाही. आता गौऱ्या आहेत का हा. ह्या बायाची शी एक होती बघा तुला गौऱ्या. हा काय केलं तुला गौऱ्या. तेव्हाच्या गौऱ्या मग आपलं पंढरीनाथ बाबा. आता गौऱ्या राहिले नाहीत. आता सगळंच गेलं. मी सांगत असतो जुन्न जुन्न गेलं दादा नवं नवं आलं. आता चिरवरे सारं नंदी बैल झालं. डोक्यावर दळण घेऊन तुरु तुरु चालत दादा जुनं जुनं गेलं दादा नवं नवं आलं. बस जुन्या काळात बाया दळायच्या. कोण दळायच्या. आता गडी घेतला डबाक निघाला पुढे आणि दळाय बसल्यास काय सुंदर म्हणायच्या. सुंदर माझे जाते गे फिरते पोहते गोव्या गाव कौतुकात. मी जनाबाईचं सांगाल. आता काल परवा एक आपल्या बाईनं काय म्हणलं आंब्याचा रस पाणी घालून केला नास मया ठकीला गणवरा मिळाला गांजा घस गुरु. त्याच्या पुढची काय म्हणू लागली आंब्याच्या झाडाखाली बंधू माझा दारू काढी पुण्या मिलन केली चाडी. आली पोलिसाची गाडी. मी म्हणलं आता कोण चाडी तरी सरकार मान्य दुकान झाले हे कुठेही प्यान कुठेही लोळा. विठाला विठाला. आता बाई याला खरंच शेण आवडते. 2-3 गोष्टी मग पंढरीनाथ बाबा. गाईचं शेण दुधावरची साय आणि तिसरं जावाई. नकद मोती ठेवी का नकद मोती ठेवी का नकद मोती ठेवी का नकद मोती ठेवी का राखी जावयाचा मान राखी जावयाचा मान ठेवी का नकद मोती ठेवी का झोपा नका मोते ठेवी घाल. 10:30 वाजली. बस आता वाजले की 12. मला जाऊ द्या की घरी. आनंद वाटला. जावाई आवडतो महाराज शेण आवडतंय. ऐका जनाबाई गौऱ्या थापाय गेली. भांडणं लागली. कुणाकुणाची. जनाबाईच्या गौऱ्या एका बाईनं चोरल्या. न चोरल्या. जास्त बोलायचं नाही. आता बायाची भांडणं म्हणजे हरिपाठ काकडा गीतेची संता. ओम सहनावतु सहनो भुनक्तु शैर्यं कर्वावहै तेजस्विनावती तमस्तु महावे दिशावहै. ओम शांती शांती. बायाची भांडणं म्हणजे तुझं मड गेलं ग तुझं हसून तसं. भांडणं सुरू झाले महाराज. आता बोलाय टाइम नाही गणेश बाबा. 10:30 वाजून गेले हो. आता वर टाइम निघाला. तुम्ही बघा वगैरे जमलं तर नाही तर अवघड होईल बरं काय. मला तर हे पुढे बसलेली मला वाटले आता हे काही तसे जात हे सगळेच मला वाटले आता 500 तरी
उगा लॉकडाऊन उघडा गडे उगा उगा आता सोंग करून जमत नाही. सोंग करायचा काळ गेला आता. थोडं माझ्याकडे बघा. काशीचा ब्राह्मण महात्मा जनाबाईची कीर्ती ऐकून आलता हो. आणि इथं तर भांडणं लागलेत बायाच्या शिव्या. म्हणजे तुझं असं झालं कोण तुझं तसं झालं कोण. आमची वक्ते बाबा रे सांगायचे काय ना का वांगे सोनाली ना. बायाची भांडणं म्हणजे बाबा 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 खुश झाल्या बघा त्या इमानदारीनं. कबीर महाराजांना विचारलं जनाबाई कुठं काही. जनाबाई तिकडं. कबीर महाराज म्हणले बा ह्याची भांडणं कीर्ती ऐकून इथं आलो तो भांडणं. आता बायाची मारामारी. मंगेश बाबा बाया भांडणं करायला लागल्यास काहीच धरीत नाहीत केसू. असं हिनं हिचे केस तिला त्याचे केस. भांडणं सरळ झाले. कबीर महाराज म्हणले थांबा थांबा थांबा. थांबल्या थांबल्या थांबल्या. बसल्या बसल्या बसा बसा. त्या तिकडं जनाबाई एकटी इकडं. त्या म्हणले गौरी आमच्या आहेत. जनाबाईनं सांगितलं कबीर महाराज माझ्या आहेत. कबीर महाराज माहीत नव्हते. माझे आहेत महाराज. असं काय खून. जनाबाई म्हणली माझ्या गौरीतून विठ्ठल 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 आवाज येते. कबीर महाराज म्हणले बुवा विठ्ठल आमच्या तोंडाला कीर्तन कवा सुटल. विठ्ठल गौरीतून. कबीर महाराज म्हणले बघाव तरी काय हरकत आहे. 10-5 गौऱ्या भक्तीला काढल्या कानाला लावला एकही नाही. दुसरी गौरी घेतली विठ्ठल. जनाबाई कहते हे विठ्ठल विठ्ठल. त्या महात्म्यानं कुठंच पाहिलं नाही. जनाबाईच्या पायावर मस्तक ठेवलं. टाळी वाजवा कळाला. ज्या चढ गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल निघावं. माझ्या चोकोबराच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल निघावं. माझ्या जनाबाईनं हात लावलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणावा. राज्ये त्या भूमीतले माणसं आम्ही हात. त्या भूमीतले माणसं आम्ही हात. तुम्ही हे काय देताय आम्हाला हो. तुम्हाला आमचं जीवन सुखी व्हावं असं वाटत असेल ना. आम्हाला बाकी त्याच्याशिवाय काही नको. फक्त म्हणा विठ्ठल 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 मोठं. खरं सांगू तुम्ही हे जर करीत नसताल तर हे बाकी कसं आहे. माघारी झोपले काय. टाळी वाजवा टाळी. टाळी वाजवा टाळी. राजे या बाते तुम्ही हे जर करीत नसताल. तुम्ही देवाचं भजन करीत नसताल. चिंतन करीत नसताल. हे बाकीचं तुमचं ये रवीत तुमचे धन ते मज ये मायिक दुःखाची जनते नाही आद्या
अवसाने हे बाकीचं येर धमाल आहे. सगळा पसारा आहे. तुमचे ये रवीत हो ना. कोण आले नवनाथ भाग झाली का हा या असेच महाराज या म्हातारपणाला 2 पोरं झाली बघा आता. विठाला विठाला हो हे बाकीचं तुमचं ये रवी तर तुमचे धन आता जास्त वरायचं नाही. मगेच बाबा बाबू या 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 आले आधी एवढाले पोरं सोबत जमून आता बस हे बाकीचं तुका म्हणे धन मिळविले ऐका धन मिळविले कोटी संगे नोहेरे तुका म्हणे ज्याची संपदा तुम्ही किती कमवा धनाने भोमो पशवच्च कोटे कार्यागरद्वारे जनस्मशाने दह्याचे कायम लोक मार्ग कर्मार्गो गजया किती कमवा धनाने भोमो जमिनीत राहील पशवाचे गोटे गाई म्हशा गोट्यात राहतील भार्यागरद्वारे बायको घरात राहील जनस्मशाने मित्र कुठपर्यंत येतात शमशान भूमीपर्यंत देहाचे पायाम 4 तासात त्याची लाख होती किती किती 4 आणि लई लाकडं चांगली असली तर 3.5 तासात जिकडं तिकडं आणि ह्याच्यातून 7 प्रकारचा कलर निघते किती किती पांढरा येगळा काळा वेगळा तांबडा वेगळाच हिरवा वेगळाच निळा वेगळाच मला एक जण म्हणलं महाराज हे कलरचे खोटं कसे निघत येत मी म्हणलं सप्तरंगी खेळ खेळायला म्हातारा होतो तुम्हाला सप्तरंगी खेळ कळते का जिगनं चिकरंग असले की तिकडे घुसायचं असं आणि सप्ता असला की इकडे घुसायचं ह्याला म्हणायचं सप्तरंगी देहाची ताया परलोकी मार्ग पुन्हा हा जीव परलोकात निघाला सोबत काय येते कर्मानो भोगाची ती जेव एका केलेलं चांगलं कर्म केलेलं पाप केलेलं पुण्य ऐका केलेली साधू संतांची सेवा घातलेली पवित्र तुळशीची माळ याच्याशिवाय सोबत काय येत 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 नाही म्हणून राज्य काय करा
एक बार मंगेश बाबा बसले. ये बुवा, काय बोल आहेत राव. स्वामीकडे शिकले का? टाळी वाजवा एक बार. अरे शिष्य असा असावा, गुरुचं नाव कमवावं, त्याला म्हणायचे शिष्य. मुलगा असा असावा, त्यानं बापाचं नाव कमवावं, असा असावा मुलगा. नाही तर काही शिष्यानं गुरु माती, गुरु खाली शिष्य वरी. तर आपलंही वाटोळ केलं, कंबर सुटली गेली. पंढरनाथ बुवा बाजू का डबल पाकिट काढावं. ऐका, विनोद म्हणून सांगा ना गडी, गुरुचं नाव कमवा, मायबापाचं नाव कमवा, असं जीवन जगा. टाळी वाजवा राजे. बाकी काही येणार नाही. हे ईर आहे, ईद आहे, ईर हे आम्हाला माती समान आहे. एक काम करा, कंटी मिरवा, वर्त करा, तुळशीहार गळा, आवडे निरंतर. तुळशीदळ भूमी वरी पडली, तुळशीदळ भूमी वरी पडली, ते म्या मस्तक वंदिले, ते म्या मस्तक वंदिले. कोटी तीर्थ स्नान केले, कोटी तीर्थ स्नान केले, एवढे पडनामा म्हणे. तुळस वंदावी माऊली, तुळस वंदावी माऊली. डीजे डीजे बस हे म्हणते डीजे. तुम्ही झोपा, टाळी वाजवा. तुळशीचं पान जमिनीवर पडलं तर कपाळाला लावा. कोणते तीर्थ स्नान केले, एवढे फळ. म्हणून कंठी मिरवा, तुळशी कीर्तन सोडायचे. तुमचं नाव काय? विकास. बापरे, विकास भाऊ, इमानदारनं खरं सांगा बरं, आपला हिंदूचा माणूस त्याच्या तोंडात काय घालते तू? म्हणून मला कोंबडीची पकड नाही. तुळशीचं पान घालते भाऊ, म्हणून जिवंत आहे तोपर्यंत तुळशीची माळ घाला गडे. कंठी मिरवा, अतिप्रिय आवडे तुळशी, तैशी प्रीती वर्त करा एकादशी. आता बोलाय टाइम नाही. रुक्मांगदाकारणे एकादशीचा छंद, तेने ब्रह्मानंद प्रगटला. रुक्मांगद एकादशी, नगरी नेली वैकुंठाशी. रुक्मांगद राजाने एकादशीचं व्रत केलं. साऱ्या राज्याला, सगळ्या लोकांना व्रत करायला, गावातल्या नगरीतल्या लोकांना, तर नगरीत वैकुंठाला नेली. ही ताकद आहे म्हणून व्रत करा एकादशी. महाराज, एवढीच माझी अपेक्षा नाही, आणि एक अपेक्षा आहे. अभंगाचं शेवट.
जे आमचे माऊली भाऊ ज्ञानेश्वर कदम यांनी हा कार्यक्रम घडून आणला, त्यांच्या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. उदंड आयुष्य लाभो त्यांच्या परिवाराला. अशी भगवान परमात्म्याची चरणी विनंती करतो. ऐका, तुका बराय सांगतात, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हिची आस हिची व्हावी माझी आस. प्रत्येकाच्या जीवनात आशा असते, प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा असते. तुका बराय सांगतात, बाकी आम्हाला कोणती अपेक्षा नाही, कृत्य झालो. आता एकच इच्छा आहे राजे हो, तुम्ही देवाचे दास बना. ऐका, माणसानं देवाचा तरी दास बनावं, संतांचं तरी दास बनावं, कुणाचं दास बनू नाही तर जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज अशा राजाचं तरी दास बनावं. टाळी वाजवा. धर्मासाठी जीव देणारे संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, अशा संभाजी महाराजाचं दास बनावं. नामदेव महाराज सांगतात, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आता एक वाक्य बोलतो, तुम्ही हात तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. जोरात बोला, तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. एकादशी सप्ताह असाच वरचा चांगला घ्या करून, असाच चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला भगवान परमात्मा नामदेव महाराज आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. वा, हात वर करा, हात वर. सारा पार खोमा. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. कृपया सर्वांनी चाय घेऊन घ्या. ले ली.